माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झालाय. माझ्या बायकोचं तिच्या आजोबा सोबत लफडं होतं. याचे पुरावे असून पण मला पोलिसांकडून टॉर्चर करण्यात आलं. सटाण्याचा एक आरपीआयचा कार्यकर्ता आहे तो नाशिकचे पोलीस स्टेशन मॅनेज करतो. एवढंच काय एक गावठी दारू विकणारी बाई आहे ती नाशिकचे काही पोलीस मॅनेज करते. मला 1 वर्षापासून त्रास दिला जातोय. खोट्या गुन्ह्यांमध्ये मला फसवलं जात आहे. माझ्या परिवाराला त्रास दिला जातोय. ही पीआय आणि ते एका आयओ अधिकाऱ्यावर कंप्लेंट पण टाकलेली आहे. त्याबद्दल पण मला काही पुरावा देण्यात आलेला नाही. म्हणजे काही त्याच्यावर कारवाई चौकशी झालेली नाही. मला त्याच्यात प्लीज न्याय देण्यात यावा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. अतिशय किळसवाना प्रकार नाशिकमधनं समोर आला आहे. नाशिकमधील छळ आणि पोलीस प्रशासनाविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले. तर खोट्या गुन्ह्याविरुद्ध आणि पोलिसांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध पीडित पतीचा हा संघर्ष समोर आला आहे. माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला, पुरावे असूनही पोलिसांकडनं छळ केला जातो आहे. मला आणि माझ्या कुटुंबाला गेल्या 1 वर्षापासून त्रास दिला जातो आहे असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. नाशिक येथील एका व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची कैफियत मांडली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध आणि तेही चक्क तिच्या आजोबासोबत. अतिशय किळसवाना हा प्रकार असल्याचा हा व्यक्ती सांगतोय. पोलिसांकडनं होणारा छळ आणि स्थानिक राजकीय हस्तक्षेपाबाबत त्याने अत्यंत गंभीर असे आरोप या ठिकाणी केले. पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असं देखील तो म्हणतोय. या प्रकरणात भ्रष्टाचाराचे गंभीर धागेदोरे असल्याचं पीडिताचं म्हणणं आहे. सटाणा येथील एक आरपीआय कार्यकर्ता असं सांगितलं जातं. तो नाशिकमधील पोलीस स्टेशन मॅनेज करत असल्याचा आरोप केला जातोय. गावठी दारू विकणारी एक महिला देखील यामध्ये मदत करत असल्याची माहिती या ठिकाणी या युवकाने दिली. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? आजोबासोबत लफडं पकडलं असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. त्यामध्ये किती तथ्य असू शकतं? कमेंटमध्ये नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.